अरे नाही नाही हिवाळी अधिवेशन अजून संपलेलं नाही, मात्र तुम्ही बारामती अरे इकडं लग्न आहे अर्जुन काळे जिल्हा परिषद सदस्य यांच्या मुलीचं, तिकडं आम्ही निघालोय जयभाऊंच्या आज मतदारसंघामध्ये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर भाजपच्या युवा मोर्चाने आंदोलन केलं, त्यांची धरपकड केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. बघू ना, मला काय माहिती नाही, आताच वैभव भेटलाय, माहिती घेतो की सांगतो. महाज्योतीला निधी दिला जात नाही म्हणून भाजपच्या युवा मोर्चाने आंदोलन केलं. नाही, महाज्योतीला निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला पाहिजे. ओबीसीची संख्या फार मोठी आहे आणि सारथी आणि बार्टीचा संदर्भ देऊन महाज्योतीचा निधी तितकाच देणं हे काही उचित होणार नाही. जवळपास 52% वर ओबीसीची संख्या असल्या कारणानं महाज्योतीचा निधी सुद्धा त्याच प्रमाणात देणं अपेक्षित आहे. आणि मग विद्यार्थ्यांनी जर काही भावना व्यक्त केल्या असतील तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती आम्ही टाकू आणि कसल्याही परिस्थितीमध्ये महाज्योतीला निधी वाढवून घेऊ. खर तर या अधिवेशनामध्ये तुम्ही जतला देवभूमी जत मागणी केलेली आहे. काय मागणी तुमची पूर्ण होणार आहे का? होणार ना, अरे देवाभाऊचं सरकार आहे, मागणी पूर्ण होणार ना. मागणी आम्ही करतोय म्हणजे आमचं सरकार देवाभाऊंचं अत्यंत सकारात्मक आहे आणि नवीन नवीन निर्णय घेण्यामध्ये देवाभाऊंचा कोणी हात पकडू शकत नाही. आणि म्हणून मी जी मागणी सभागृहात आज लक्षवेधीच्या माध्यमातून केलेली आहे की जत ही दुष्काळी भूमी नाही, जत ही देवभूमी आहे. त्यामुळं जतला देवभूमी घोषित करावं, त्याचा एक विकास आराखडा एकत्रित तयार करावा आणि राज्य सरकारनं त्याला मान्यता द्यावी अशी एक मागणी केली आहे. माननीय ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयाभाऊंनी अत्यंत सकारात्मक उत्तर या लक्षवेधीला दिलेलं आहे. तर आम्ही नक्की देवभूमी घोषित सरकारकडून करून घेऊ. कालच राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या हस्ते कॉफी टेबल बुक जे आम्ही देवभूमीचं हे तयार केलेलं आहे त्याचंही प्रकाशन झालेलं आहे. तर नक्की सकारात्मक सरकार या विषयावरती भूमिका घेईल अशी मला आशा आहे. दोन राष्ट्रवादी एकत्र येणार अरे चला. सुरू आहे, काय नेमकी माग तुम्हाला? अरे मला काय माहित नाही, राष्ट्रवादी मला कसं माहित असणार, त्यांना विचारावं जाऊ. तुम्हाला तर जवळ ऐकले तर विचारत जावा ना काय करता. बारामती नगर परिषदेमध्ये भाजपचे अनेक उमेदवार उभा केलेले आहेत. कशा पद्धतीने तुम्ही वरिष्ठांचा या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये हस्तक्षेप होत नाही किंवा? अरे नाही, मला काहीच माहित नाही इथलं. तर भाजपच्या बरोबर उमेदवार आहेत म्हणजे सगळं चालणारच ना, आम्ही सगळे बरोबरच राहणार. तुमची सभा होणार आहे चिन्हावरती का उभा बारामती? आता काय पार्टीने सांगितलं होणार की चला.